नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, कॅबिनेटने 69,725 कोटी रुपयांचा पॅकेजला मंजुरी दिली आहे शिपबिल्डिंग अँड मॅरिटाईम सेक्टर डेव्हलपमेंटसाठी. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की या 69,725 कोटी रुपयांच्या पॅकेजमधला किती कोटी रुपये कशासाठी यूज होणार आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, व्हिडिओचं हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. कॅबिनेट अप्रूव्ज ₹69,725 कोटी पॅकेज फॉर शिपबिल्डिंग अँड मॅरिटाईम सेक्टर डेव्हलपमेंट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी लीड युनियन कॅबिनेटने 69,725 कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे इंडियाच्या शिपबिल्डिंग इंडस्ट्रीसाठी. आणि मित्रांनो, ही फोकस करणार आहे डोमेस्टिक कॅपॅसिटी फायनान्सिंग, शिपयार्ड डेव्हलपमेंट, टेक्निकल स्किल्स आणि पॉलिसी रिफॉर्म्सवर. आणि मित्रांनो, हा पॅकेज इंट्रोड्यूस केला आहे 4 पिल्लर अप्रोच डिझाईन म्हणून. कशासाठी? टू स्ट्रेंथेन डोमेस्टिक कॅपॅसिटी, इम्प्रूव्ह लॉंग टर्म फायनान्सिंग, प्रमोट ग्रीनफील्ड अँड ब्राउनफील्ड शिपयार्ड डेव्हलपमेंट, एनहान्स टेक्निकल कैपेबिलिटीज and skilling and implement legal taxation and policy reforms to create robust maritime infrastructure. तर मित्रांनो, या पॅकेजमधला 24,736 कोटी रुपयांचा टोटल फंड यूज केला जाईल शिपबिल्डिंग फायनान्शियल असिस्टंट स्कीमसाठी, जो एक्सटेंड केला जाईल 31 मार्च 2036 पर्यंत. आणि मित्रांनो, या स्कीमचा गोल आहे इंडियामध्ये शिपबिल्डिंगला इनकरेज करण्याचा, तसेच नॅशनल शिपबिल्डिंग मिशनला सेटअप करण्याचा, ऑल रिलेटेड इनिशिएटिव्ह मॅनेज करण्याच्या रिलेटेड. तसेच मित्रांनो, या टोटल पॅकेजमधला 25,000 कोटी रुपयांचा पॅकेज यूज केला जाईल मॅरिटाईम डेव्हलपमेंट फंडसाठी, जो सेक्टरमध्ये लॉंग टर्म फायनान्सिंगला सपोर्ट करेल. आणि मित्रांनो, यातले 20,000 कोटी रुपये मॅरिटाईम इन्व्हेस्टमेंट फंडमध्ये यूज केल्या जाईल. तसेच 5,000 कोटी रुपये इंटरेस्ट इन्सेंटिव्हायझेशन फंडसाठी यूज केले जाईल, ज्याचा उद्देश राहील लोअरिंग डेप्ट कॉस्ट अँड प्रोजेक्टची फायनान्शियल फिजिबिलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी. तसेच मित्रांनो, या टोटल पॅकेजमधला 19,989 कोटी रुपयांचा बजेट यूज केला जाईल शिपबिल्डिंग डेव्हलपमेंट स्कीमसाठी, ज्याचा प्लॅन राहील आपली भारताची डोमेस्टिक शिपबिल्डिंग कॅपॅसिटी 4.5 मिलियन ग्रॉस टॉनेज पर इयरपर्यंत वाढवण्याची. आणि याचा उद्देश राहील मेगा शिपबिल्डिंग क्लस्टर्सला बूस्ट देणे, इन्फ्रास्ट्रक्चरला वाढवणे, तसेच इंडियन मेरीटाईम युनिव्हर्सिटीच्या अंडर इंडिया शिप टेक्नॉलॉजी सेंटर इस्टॅब्लिश करणे, तसेच रिस्क कव्हरेज ऑफर करणे, ज्यामध्ये शिपबिल्डिंग प्रोजेक्टसाठी इन्शुरन्स सपोर्ट इन्क्लूड राहील. आणि मित्रांनो, जर आपण बघितले की या पॅकेजचा इम्पॅक्ट काय होणार आहे, तर 4.5 मिलियन ग्रॉस टॉनेजचा शिपबिल्डिंग कॅपॅसिटी, तसेच या पॅकेजमुळे इंडियामध्ये 30 लाख जॉब्स क्रिएट होऊ शकतात. तसेच यामुळे इंडियाच्या मेरीटाईम इंडस्ट्रीमध्ये 4.5 म्हणजे 2.5 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट या पॅकेजमुळे अट्रॅक्ट होऊ शकतात. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की इंडियन गव्हर्नमेंटने
इंडियाच्या मेरीटाईम इंडस्ट्रीला सपोर्ट देण्यासाठी एक जबरदस्त पॅकेज, जवळपास 70,000 कोटी रुपयांचा पॅकेजची घोषणा केली आहे. आणि मित्रांनो, या पॅकेजमधील किती कोटी रुपये कशासाठी यूज केल्या जाईल हे आपण आतापर्यंत जाणून घेतले आहे. आणि मित्रांनो, आता आपण बघणार आहोत या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. तर मित्रांनो, या अपडेटमुळे आपण L&T लिमिटेड या कंपनीला स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 19.33%, DISची होल्डिंग आहे 43.48% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 36.95%. आणि मित्रांनो, L&T लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 0, म्हणूनच येथे प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेजचा काही विषयच क्रिएट होत नाही. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 81.22%, FISची होल्डिंग आहे 2.57%, DISची होल्डिंग आहे 5.21% आणि पब्लिकची होल्डिंग आहे या कंपनीमध्ये 11%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 81.22%. आणि मित्रांनो, ही एक गव्हर्नमेंट कंपनी आहे, म्हणून येथे प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0च राहणार अशी खूप अपेक्षा असते. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.50%, FISची होल्डिंग आहे 5.33%, DISची होल्डिंग आहे 1.81% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 18.36%. आणि मित्रांनो, गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.50% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0 आहे. आणि मित्रांनो, ही कंपनी सुद्धा एक गव्हर्नमेंट कंपनी आहे आणि म्हणूनच या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0 राहणार याची खूप जास्त पॉसिबिलिटी असते. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण कोचिन शिपयार्ड लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 67.91%, FISची होल्डिंग आहे 3.87%, DISची होल्डिंग आहे 6.33% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 21.90%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार कोचिन शिपयार्ड लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 67.91% आणि ही कंपनीसुद्धा एक गव्हर्नमेंट कंपनी आहे, म्हणून येथे प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0 राहणार याची खूप जास्त पॉसिबिलिटी असते. आणि कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेजसुद्धा 0च आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की गव्हर्नमेंटने शिपबिल्डिंग अँड मॅरीटाईम इंडस्ट्रीसाठी एक मोठा पॅकेज, जवळपास 70,000 कोटी रुपयांचा पॅकेज अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, या पॅकेजमधील किती कोटी रुपये कशासाठी यूज केल्या जाईल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. तसेच आपण या अपडेटमुळे कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण जाणून घेतले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.